36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील वाघेरा गावातील गट क्रमांक 122 जुना सर्वे क्रमांक 40 या शेतजमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण झाला. या संदर्भात तेजराव साहेबराव पगारे यांनी सिल्लोडचे तहसीलदार यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तेजराव पगारे यांचा दावा आहे की सदर जमीन गेल्या 60 वर्षांहून अधिक काळापासून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात असून त्यांच्या आजोबांपासून शेणफड शामाते संरक्षित कुळधारक म्हणून ते जमीन कसत आहे. त्यांच्या मते ही जमीन 1958 पासून संरक्षित कुळ जमीन म्हणून 7/12 उतार्यावर नोंदणीकृत आहे. हैदराबाद कुळ कायद्यानुसार अशी जमीन कुळधारकाच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना नोटीस न देता दुसऱ्याच्या नावे विकली जाऊ शकत नाही. मात्र याच्या उलट मूळ मालक प्रकाश गुप्ता यांनी कोणतीही नोटीस न देता सदर जमीन शिवणा येथील कुरेशी यांच्याकडे विकल्याचा आरोप पगारे यांनी केलाय. या व्यवहारात पुढे अविनाश आत्माराम यांच्या नावे दस्त क्रमांक 2150/2023 नुसार जमिनीची खरेदी नोंद करण्यात आली आहे, जी पगारे यांच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर आहे. पगारे यांचा आरोप आहे की या संपूर्ण व्यवहारात त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आली नाहीये. तसेच त्यांनी याआधी मंडळ अधिकारी शिवणा यांच्याकडेही आवश्यक कागदपत्रांसह तक्रार केली होती. मात्र मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत अविनाश यांच्या नावे फेरफार घेण्याचे आदेश दिले, जे त्यांच्यामध्ये कायद्याच्या विरोधात आहे. त्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीत मागणी आहे की सर्व बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्यात यावे आणि अविनाश यांच्या नावे झालेली खरेदी नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी. पगारे कुटुंबाच्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा अद्याप कायम असून आज रोजी या गट क्रमांक 122 मधील शेतामध्ये पेरणीही पार पडली आहे, अशी माहिती शेतकरी तेजराव पगारे यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिली आहे. या तक्रारीमुळे गट क्रमांक 122 या जमिनीच्या मालकीवरून पुढे कायदेशीर लढाई रंगण्याची शक्यता आहे. नाव बाबा तुमचं? माझं नाव रामदास शेनफड, गाव वाघेरा. काय घटना आहे तुमच्या शेतीची? कुळवाट मध्ये काय शेती भेटलेली तुम्हाला? शेती भेटलेली कुळामध्ये. किती गट नंबर? 122. बर. ते नंबर 122 असून त्यांनी या लोकांना अत्याचार केला. किती वर्षापासून तुम्ही उदरनिर्वाह करता शेतीवर? शेतीचं काय वर्षाच्या पुढे. किती वर्ष? 60-70. तुमच्या ताब्यात आहे? बर. उदरनिर्वाह त्याच्यावरच केला तुम्ही? ती कुळवाई वाट मध्ये भेटलेली तुम्हाला? बर. काय नाव ताई आपलं? बेबाबाई तेजराव पगारे, राहणार वाघेरा, गट नंबर 122. कोणत्या शहरात आली तुमची शेती? वाघेरा. काय वाद आहे तुमच्या शेतीच्या संदर्भात? आमच्या शेतीचा वाद का? बेबाबाई तेजराव घुसळे हे पगारे यांचं आत्माराम अविनाश घुसळे यानं आमची शेती फेर करून घेतला. ताबा हटाती प्रयत्न चालू आहे. ताबा आमचाच आहे. त्या वर्षापासून आम्ही शेती पेरतोय. आमच्या समजा आज सासू वारली, माझी सासू वारली, सासरा वारायला आले, आम्ही शेती पेरतो. आमच्याजवळ शेतीच नाही, एवढी शेती आहे. माझे लेकरं लहान आहे. आम्हाला एवढी शेती, आम्हाला काहीच नाही दुसरं. याच्यावर उदरनिर्वाह करतोय. पूर्वीपासून आमच्या ताब्यातच आहे. बिगर ताब्याच्या रजिस्टऱ्या झाल्या, आम्हाला माहितीच नाही काहीच. साहेबांना कॅन्सल करावे ही नम्र विनंती. आणि काय घटना आहे शेताच्या संदर्भात? तेजराव साहेबराव पगारे, वाघेरा, गट नंबर 122. कोणत्या शिवारात आली तुमची शेती? वाघेरा शिवारात. काय घटना घडली तुमच्या सोबत शेताच्या संदर्भात? आमच्या सोबत बेकायदेशीर फेर करण्यात आली. आम्हाला माहिती पण नाही. आमचा पहिली वाण्याच्या ताब्यात होती. वाण्यात माल ऐकली, नंतर याल ऐकली वाघेऱ्यामध्ये अजून 7 घुसायली. तिन्ही रजिस्टर झाल्या. आमचा ताबा आहे, आमच्या ताब्यात शेती. आजपर्यंत आम्हीच करतो, आम्हीच खातो. वडिलापासून शंपर श्यामा घुसळे यांचं कुळ लागलेलं आहे. 1961 पासून कुळ लागलेलं आहे. आज 7/12 उल्लेख आहे. फेरफारमध्ये बी उल्लेख आहे आणि 7/12 उल्लेख आहे. आज आम्हीच पेरतो. काय विनंती करणार तुम्ही शासनाला? तुम्ही कुठं निवेदन दिलेले? आता हे निवेदन आम्ही एकदम ऑफिसला दिलेला आहे, एक तहसीलला दिलेला आहे अर्ज. तर समोरच्याच काय तुम्ही काय विनंती करणार त्यांना? तुमच्या जे फेर केला त्यांच्या संदर्भात काय बोलणार तुम्ही साहेबांना? साहेबांना बोलणार आहे फेर तात्काळ रद्द करण्यात यावा, आम्हाला न्याय मिळावा. आमच्या ताब्यात शेती नाही, एवढाच तुकडा आमच्या.
याच्यावरच रुद्रपक्षाने जरा ते पोटा बिटा भरतात गरीब माणसं आहेत. याच्यावर पोट आहे माझ्यावर, दुसरं काहीच नाही माझ्याजवळ, दुसरं काहीच नाही लागेल. किती गट नंबर शेताचा? 122 कोणत्या शिवारात आहे शेत? वाघेरा. काय घटना आहे तुमची? काय आमची घटना अशी आहे की मग याच्या जागानं मग पोरं पांगले नवरा मरून गेला आणि आम्ही फरार झालो. याच्या कापणीनं आम्ही आमची जमीन यांना कडवत करून घेतली इकरी म्हणून सनी खोटा कागद आणला आमच्याकडं. असे कोणा केलं हे घटना तुमच्या दादराव संघाशी? घोसळे. खोटं काम केलं तलाट्याला मंडळाधिकाऱ्याला धरून? हा, खोटं काम केलं. आम्ही पांगेले चौकडं याच्या झाकानं. शेती किती वर्षाहून पेरता तुम्ही? शेती 100-150 वर्षापासून. काय मागणी तुमची? या शेती म्हणजे आमचे आजोबा बंधुबा सगळे गेले. जसं मला कळतं तशी माझी वडील शेती करत होती. माझे वडील वारले, त्याच्यामुळे आम्ही इथं आलो नाही. 3-4 वर्ष झाले माझे वडील वारून. 2 वर्ष पडीच शेती होती. यांनी बांध आमचे शेजारी होते, त्यांनी सरसकट एक शेती करून घेतली. म्हणजे आम्ही विकत घेतली म्हणजे मुसलमानाकडून पुरुष शिकून. मग आता नेमकं आज रोजी काय तुम्ही पेरताय गाईला? हो, पेरतो. तर कोणी आडवे आले का तुम्हाला? आडवे नाही आले, पण ते म्हणते आम्ही हात मोडू पाय मोडू सतत येऊन बघा आमच्या नावाचं पेर जुने फेरफार करून घेतले. या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार वगैरे केलेली का? आता दिली. काय मागणी करणार आहे या संदर्भात तुम्ही ज्यांनी बोगस काम केलं? तुम्ही एवढीच मागणी करणार आहे, जे फेरफार होईल, जे डुप्लिकेट कागदपत्र आहे ते कॅन्सल करायचे. अशी मागणी शासनाकडून करतो आम्ही. आमचा न्याय आम्हाला भेटायला पाहिजे. पगाराची मुलगी आहे. ही शेती माझ्या वडिलाच्या ताब्यात लय वर्षापासून आहे. माझी आजी वारली, माझी आई वारली. या शेतीमध्ये या दाद्याने आत्म्याने पांड्याने जबरदस्ती आमचे खोटे पेर केले. ह्याजवळ पैसा बळ आहे, माणसं बळ आहे. मै भाऊ गरीब आहे. किती शेती गट नंबर आहे हा तुमचा? कोणत्या शिवारात आहे? वाघेरा शिवारात. किती गट नंबर? 122. वंश परंपरापासून आमच्या बापदाद्यापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे. आताही आमच्या ताब्यात आहे. वाहनाचा पेर होता ताबा आमचाच होता. कुरुशीबाईचा पेर झाला ताबा आमचाच आहे. आता दाद्या भाडव्याने पेर केला ताबा आमचाच राहणार आहे. आणि यायला सरकारनं फाशी द्यावं. खोटे कामं केले. शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या गरीब भावाला मदत करावं आणि त्याची जमीन त्याच्या ताब्यात द्यावं. यायला एकच तुकडा आहे. 7-8 लोकांचे पोट या जमिनीवर भरतात. दाद्यापाशी खोटेच कागद करू लय मोठी जमीन झाली. येड्या बागड्याची जमीन बी घेतात. सगळ्याचे आमचे जमिनी घेऊन वर आलाय. तक्रार कुठे केली? शेतावरले आमचे लाकडं तोडले. आमचे 2 टारल्या भूस होतं, भूस जाळलं. आमचे बांधारे पडले. आमची भरपाई करावं. आमच्या कोर्टात 500-7-8 लाख रुपये गेले आतापर्यंत. आम्हाला न्याय भेटला नाही. आम्हाला न्याय देण्यात यावे. शिंदे साहेबाला माझी, फडणवीस साहेबाला पण विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. नितीन राजू जाधव, राहणार नाटवी. काय शिवार कोणतं शेत? शेत वाघेरा, गेट नंबर 122. यांनी रजिस्ट्री करून दिली रामदास अमोल रामदास घुसाळ्याच्या नावाने. ते आम्ही नागरिक करायला ट्रॅक्टर आणलं. ते आडवं येत्या. ते म्हणते की तुम्हाला मारू, असं करू तसं करू. मग याचा अर्थ त्याने माझा भाऊ पण यानेच मारून टाकले. असं माझा भाऊ मरेले आणि वडील पण वारले माझे. तर यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही विकत घेतली. मग कशामुळे घेतली? आता ताब्यात आमचा 70 ते 80 वर्षापासून ताबा आहे ना आमच्या याच्यावर. आजी आमच्या पेरत्या, आजोबा फेरत होते, मी फेरत होतो. त्याच्यानंतर आता ते म्हणतात की आम्ही रजिस्ट्री करून घेतली, आम्ही त्याला खायला दिलं. कळवलं का त्यांनी? नाही कळवलं. खोटी रजिस्ट्री करून दिली. याची तक्रार कुठे केली तुम्ही? मग याची तक्रार चालू आहे आमच्या शिल्लोडला. वकील लावलेला आहे. कोणाकडे? मग हे आज कोणाकडे? वकिलाचं नाव सांगू का? काय तक्रार केली तुम्ही? तक्रार केली आम्ही की आमचा ताबा आहे ना, काम शेती आम्हाला मिळावा. आज यांनी शेतीचं काही करून दिलं. उद्याच्याला आमचे घरदार ते लिहून देत नाही. याची जो पैसे मिळेल सगळंच घ्यावं का? मग आम्ही काय करा? आम्ही पोट कशाला भरा? याच्यावर गुन्हे दाखल. आमची शेती आम्हालाच पाहिजे ना. आता वडील नाही, काही नाही, मी एकलाच आहे. काय करणार? आम्ही काय खाणार? या शेतीच्या वर्षाला आमचं पोट पाणी ना. यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल शासनानं. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.